आपण बघू शकता मित्रांनो, आपण इथे ड्रिप सेवर घेतलेलं आहे ड्रिप साफ करण्यासाठी. तर आपण याचा वापर कसा केला पाहिजे, तर ड्रिप सेवर सोडत असताना एक काळजी घ्यायची मित्रांनो. जेव्हा आपण ड्रिप सेवर सोडत असतो तर ड्रिप सेवर सोडून झाल्या बॅरल मोकळा झाल्या आपल्याला मोटर बंद करायची आणि 24 तास आपल्याला त्या पाईपलाईन मधून पाणी सोडायचं नाही, जेणेकरून आपलं ड्रिप सेवर हे नळीमध्ये साचून राहिलं पाहिजे. आणि 24 तासानंतर आपल्याला सगळे एंड कॅप खोलायचे आहे. एंड कॅप खोलल्यानंतर आपण अर्धा तास फ्लोने पाणी, ते मोकळं पाणी त्या एंड कॅप मधून जाऊन दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपलं जे शेवळ आहे, जे क्षार जमा झालेले आहेत ड्रिप मध्ये, ते सगळे साफ होऊन जातात. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, ड्रिप सेवर सोडून आपले 24 तास पूर्ण झालेले आहेत आणि आपण हे सगळे एंड कॅप ओपन केलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, आपली किती घाण नळीद्वारे बाहेर आलेली आहे. आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.